की आमच्यावर परमेश्वराने, मी ब्राह्मण जातीचा, सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात महत्व नाही या बामणाचं, पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये महत्व खूप आहे. तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठीबाज आहे, दुबे, त्रिपाठी, मिश्रा, त्याचं राज्य पॉवरफुल आहे. जसं इकडे मराठा जातीचं महत्व आहे तसं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्व. तर ते मला सांगतात, त्यांना म्हणलं मी जातपात पाळत नाही. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सने मोठा नाहीये, हा त्याच्या गुणांनी मोठा आहे. आणि म्हणून ही जी गुणवत्ता आहे याचा विकास करण्यामध्ये समाजातले जे सुशिक्षित लोक आहेत, रिटायर्ड आहेत, ज्यांचे मुलंबाळं चांगले शिकलेले आहेत, त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगती करता तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे. कारण आज बेरोजगारी ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये पण आता समाजाचं लोक कामं करायला लागली आहेत. म्हणून शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगतीच्या बरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती तेवढीच महत्वाची आहे. कारण समाजामध्ये पैसा आला, शिक्षण आलं, पण समाजाच्या तरुण मुलावर जर संस्कार नसेल आणि मग जर हातभट्ट्यान दारू सुरू झाली तर समाज कसा बर्बाद होतो ते मी जवळून आपल्याकडे धापवेळेला बघितलं. आता नाहीये. एक काळ हातमाग बंद झाला तर हातभट्ट्या सुरू झाल्या, पण आता त्या बंद झाल्या. आणि मग आपल्या समाजाचा सांस्कृतिक आणि सामाजिक विशेषतः प्रगती आणि विकास आखण्याची जबाबदारी समाजातल्या सिनियर लोकांची आहे. आणि त्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती आणि विकास होणार आहे. एखाद्या जातीने एकत्रित येऊन आपल्या समाजाला आरक्षण मिळवणं, मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्यांच्या त्या भावना असतात. पण राजकारणी लोकांनी जातीवर आणि समाजावर शक्यतो भाष्य करू नये. शेवटी मंत्रिमंडळात एखादी व्यक्ती असेल तर त्यांना सर्व समाज सारखा आहे. आपण शपथ घेतानाच शपथेतच ते सगळं आहे की मी सर्वांना समान लेखीन, कोणाकडेही वेगळ्या दृष्टीने बघणार नाही. ते शपथ, मंत्र्यांची शपथ आहे ती आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की सर्व जनता तुम्हाला समान आहे. कोणी कोणाची बाजू घेऊन काम करणं योग्य नाही, इष्ट नाही. त्यामुळे असे जर कोणी मंत्री भाष्य करत असतील तर ते शपथेला बाधा आणतात असा त्याचा अर्थ. मला असं आठवतं की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळी अशा समित्या ज्यावेळी झाल्या त्यावेळी सर्व समाज त्यात, समाजाचे मंत्री त्यात असायचे. हा पहिलाच प्रकार दिसतोय की 2 कमिट्या करण्यात आल्या आणि 2 समाजच, मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे समाज बघून त्यांना कमिट्या देण्यात आल्या. हे फार धक्कादायक आहे. म्हणजे असं कधी महाराष्ट्रात नव्हतं. किमान सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आपले सगळे समाज विसरून सर्वांसाठी काम करायला पाहिजे. पण इथं वेगवेगळे समाज करण्याची जी पद्धत सुरू झाली आहे तीही अनिष्ट आहे. आणि महाराष्ट्राचं हे जे सगळे जाती, धर्म एकोप्याने राहायचे त्याला तडा जाणार आहे असं मला वाटतं.